आता बच्चू कडू म्हणतात त्याप्रमाणे सध्या तरी राज्यात आरक्षणाच्या मागण्यांसाठी जातींची आंदोलनं पेटलेली दिसतायत. आपला समावेश एसटी मध्ये करावा यासाठी बंजारा समाजाचे मोर्चे निघतायत. आजही बीड, जालना या शहरांमध्ये मोठे मोर्चे निघाले. मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट सरकारने लागू केलंय आणि या गॅझेटनुसार एका समाजाला एक न्याय आणि दुसऱ्या समाजाला दुसरा असं सरकार वागू शकत नाही. म्हणूनच हैदराबाद गॅझेटनुसार आपल्याला आदिवासी प्रवर्गात आरक्षण मिळावं अशी बंजारा समाजाची मागणी आहे. जालन्यामध्ये हरिभाऊ राठोड, आमदार राजेश राठोड यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. मागणी मान्य झाली नाही तर मुंबईमध्ये धडकण्याचा इशाराही दिला. तर बीडमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपण बंजारा समाजाच्या पाठीशी उभे आहोत असं सांगितलं आणि या मुद्द्यावरती मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासनही दिलंय. बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा लागेल. भले अभ्यास वर्ग बसवा, समिती निर्माण करा, समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅझेट प्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल, हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो. आता याच भाषणामध्ये धनंजय मुंडेंच्या एका वाक्याने नवा वाद निर्माण झालाय. बंजारा आणि वंजारी वेगळे आहेत का असा सवाल त्यांनी केला. याला बंजारा समाजातील तरुणांनी विरोध केलाय. मुंडेंचं भाषण सुरू असतानाच त्यांच्या या विधानाच्या विरोधात घोषणाबाजी झाली. हरिभाऊ राठोड यांनी मुंडेंचं हे विधान सपशेल खोडून काढलेलं आहे. आपण भाऊ आहोत हे सामाजिकदृष्ट्या ठीक आहे, पण आरक्षणाच्या बाबतीमध्ये नाही असं राठोड यांनी ठणकावलंय. आज बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे, राजस्थानात एसटी आहे. काळकुटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडे. बंजारो वेगळे ठेका. धनगर समाज सुद्धा याच्यामध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये भटके विमुक्तीमध्ये टाकलेही होते त्यांना. परंतु हा विरोध मी केला, मी लढलो लढाई. आणि वंजारी एक नाही, हे वेगळे आहे. मी इव्हन गोपीनाथ मुंडेचा प्रायव्हेट सेक्रेटरी असताना ही भूमिका घेतली मी. आणि साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही याच्यात पडायचं नाही. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, लबानी एका आणि हे एक होत. आता बंजारा समाजाची मागणी मान्य झाली तर आदिवासींच्या आरक्षणामध्ये वाटेकरी वाढतील. त्यामुळे आदिवासींनी या आंदोलनाचं हत्यार उपसलंय. त्यासाठी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज मोठा मोर्चा निघाला. धडगावमध्ये निघालेल्या या मोर्चामध्ये अनेक आदिवासी संघटना, सर्व पक्षातले नेते सहभागी झाले होते. धनगर, बंजारा यांची आदिवासी समाजातील घुसखोरी खपवून घेणार नाही असा थेट इशारा या मोर्चातनं देण्यात आला होता. तसंच हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातही आदिवासी पॅन्थर संघटनेनं मोर्चा काढला. तर गोंदियामध्ये भाजप आमदार संजय पुराम यांनीही आपल्याच सरकारच्या विरोधात आंदोलन केलं आणि बंजारा समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाही असा इशाराही दिला. तर आरक्षणाच्या वादामध्ये बंजारा विरुद्ध आदिवासी असा एक नवीन फाटा फुटलाय. पण मराठा ओबीसी संघर्ष सुद्धा अजूनही धुमसतोय. आजही अनेक ठिकाणी ओबीसी समाजांची आंदोलनं झाली. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यामध्ये ओबीसी जनजागृती रॅली काढण्यात आली. 21 तारखेला विविध मागण्यांसाठी मोठा मोर्चा निघणार आहे आणि आजची ही रॅली त्याची पूर्वतयारी होती. गुहागरमध्ये तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नये ही मागणी पुन्हा करण्यात आली. तसंच बाजूला रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव, महाड, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, रोहा या ठिकाणी कुणबी समाज रस्त्यावरती उतरला. कुणबी समाजामध्ये मराठ्यांची घुसखोरी थांबवावी अशा आशयाच्या मागणीची पत्र सर्व तहसीलदारांना देण्यात आली.